युगेंद्र पवार आणि तनिष्काच्या साखरपुड्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र. मुंबईमधील सोहळ्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांची सहकुटुंब उपस्थिती. निशिकांत दुबे मुंबईमध्ये आले तर त्यांच्याशी गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. तर महाराष्ट्रावर थुंकणार यांची फडणवीसांना चिंता, राऊतांचं टीकास्त्र. उद्धव ठाकरेंना सभागृहामध्ये दिलेली ऑफर ही मस्करी, फडणवीसांकडून स्पष्ट. तर ठाकरेंचा पक्ष आम्ही नाही पवारांनी फोडला असं म्हणत हात केले वर. उद्धव ठाकरे 6 ऑगस्टपासून 3 दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी होणार, खासदार संजय राऊत यांची माहिती. भाजपचे 2 आमदार यवतमध्ये गेले आणि दंगल पेटवून आले, संजय राऊतांचा आरोप. राड्याच्या वेळेला जनसुरक्षा कायदा भांडी घसत होता का, फडणवीसांना सवाल. वसतिगृहासाठी कितीही कोटी मागा मंजूर करू, सरकारचा पैसा आहे, आपल्या बाबाचं काय जात आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची धमकी. रोहित पवार यांच्याकडून व्हिडिओ ट्विट. तर महिलांचा छळ होत असल्यानं समज दिल्याचं बोर्डीकरांचं स्पष्टीकरण. मराठा समाजाकडून अहिल्यानगरमध्ये मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचं आयोजन. पुण्यामधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या नंतर आचारसंहिता जाहीर, प्रचार आणि प्रसारासाठी संमेलन. मोदींच्या स्वदेशीच्या नाऱ्याला देशभरामधल्या व्यापाऱ्यांकडून लगेचच प्रतिसाद. दिल्लीमध्ये होणार व्यापाऱ्यांचं 2 दिवसांचं राष्ट्रीय अधिवेशन. 26 राज्यांमधले 150 पेक्षा अधिक प्रमुख व्यापारी हजर राहणार. नाशिकमध्ये बाकावर बसण्यावरून 10वी मधल्या विद्यार्थ्याची हत्या. सातपूरच्या ज्ञानगंगा या खासगी क्लासमधली धक्कादायक घटना. अक्षय कुमारने गेल्या 7 महिन्यामध्ये 110 कोटींची मालमत्ता विकली. बोरिवली, वरळी आणि लोअर परळमधील फ्लॅट आणि कार्यालयांचा समावेश. अचानक मालमत्ता विकल्यामुळे चर्चांना उधाण.